अद्रक लसूण जे असेल ना ते वाटण त्यात टाकायचं. नंतर नारळ, कांदा, टोमॅटो हे भाजलेलं असेल ना, भाजून मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ते वाटण मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हलवावं लागेल. मग त्याला मस्तपैकी सुगंध आहे. तुम्ही खोबरेसुद्धा टाकू शकता. पूर्ण हलवून घ्यायचं आहे. आता उकडलेलं जे मटण असेल ना 3 ते 4 शिट्टीमध्ये शिजून जातं. मग ते मटण त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं. ॲड केल्यानंतर त्याला पूर्णपणे हलवून मिक्स एकजीव करून घ्यायचं. म्हणजे तो सगळा मसाला त्या मटणाला लागला पाहिजे. सुगंध एकजीव झाल्यानंतर मस्तपैकी त्यावर लगेच आपला मटण मसाला वगैरे असेल ना ते टाकायचं. मग कापलेली कोथिंबीर टाकायची. मस्तपैकी त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवून थोडं उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. मस्तपैकी वास आला. मटण करी तयार.